नमस्कार मित्रांनो. प्रेम, दया, करुणा, श्रद्धा, संस्कार आणि भूतदया यांच्यावर पैसा हा जाता जाता कसा विजय मिळवून जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नांदणीच्या महादेवी माधुरी या हत्तीणीचं एका खासगी संस्थेकडे झालेलं हस्तांतरण. बरोबर ना मित्रांनो? बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की यात काय एवढं, एका हत्तीणीची चांगली सेवा शुश्रूषा होत नव्हती, त्यामुळं या खासगी संस्थेकडे हस्तांतरित केलं आणि या ठिकाणी उत्तम अशा सुविधा आहेत. एका हत्तीणीचं आयुष्य सुधारू शकतं, चांगलं राहू शकतं, म्हणून तर एक झालेलं हस्तांतरण आहे ना. यात वाईट वाटण्यासारखं काय आहे मित्रांनो? आम्हाला वाईट वाटत नाही की या संस्थेकडं या हत्तीणीचं हस्तांतरण झालं म्हणून. आम्हाला वाईट वाटतं की यासाठी जे करण्यात आलेलं कटकारस्थान आहे ना, ह्याचं आम्हाला वाईट वाटतं. आणि हे कटकारस्थान अतिशय घृणास्पदच पद्धतीनं चालवलेलं गेलेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाचाही मानापमान करण्याचा हेतू नाहीये, कुणाचा निर्णय चुकीचा आहे असं ठरवण्याचा हेतू नाहीये, परंतु लोकभावना काय आहे हे सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न आहे. हे जे सर्व काही कटकारस्थान घडलं ना, हे भरपूर संशयास्पद वाटतं, त्यासाठीच हा एक छोटा प्रयत्न. मित्रांनो, नांदणी हे एक कोल्हापूर जिल्ह्यातील छोटंसं गाव. या ठिकाणी 1200 वर्ष इतिहास असलेला एक जैन मठ आहे. या जैन मठामध्ये हत्ती सांभाळण्याची प्रथा जवळपास 400 वर्षापासून आहे. 400 वर्ष या मठाला हत्ती सांभाळण्याचा अनुभव आहे. लक्षात घ्या, 400 वर्ष. एका हत्तीचं 40 वर्ष आयुर्मान जरी पकडलं तरी 10 कमीत कमी हत्ती या मठानं सांभाळलेले आहेत. हे हत्ती इतके दिवस नांदणीच्या मठात होते, त्यांची सेवा शुश्रूषा योग्य चालू होती, परंतु अचानक काय झालं माहित नाही. हेटा मेटा एकमेकांना रेटा नावाची एक संस्था आहे, जी संस्था गेली 25 वर्ष भारतामध्ये कार्यरत आहे. एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ती हिंदू संस्कृती, सनातनी संस्कृती किंवा बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा, आफ्रिका वगैरे या देशांमध्ये सुद्धा ज्या पूर्वापार रूढी परंपरा चालू असतात त्यांच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न करते आणि आपला अजेंडा चालवते, कारण त्यांना आपली संस्कृती नष्टच करायची आहे. ही संस्था एक अर्ज दाखल करते की या मठाला जो काही आहे तो अनुभव नाही आहे आणि या हत्तीणीची देखभाल व्यवस्थित होत नाहीये. आणि याच्यावर मग त्या हत्तीणीची टेस्ट केली जाते आणि सांगण्यात येतं की ही हत्तीण इथं राहण्यासाठी योग्य नाहीये, म्हणजे या हत्तीणीसाठी हे निवासस्थान योग्य नाहीये, ह्या हत्तीणीला ट्रान्सफर करण्याचं गरजेचं आहे. मला तेच कळत नाही की 400 वर्ष त्या मठाला इतिहास आहे, ती हत्तीण काय त्यांनी किंवा दुसरे काही प्राणी जे सांभाळले असतील ते काही त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी आणलेले नाहीयेत. ते सांभाळतात ना. 400 वर्ष इतिहास आहे, लक्षात घ्या. 400 वर्ष अनुभव आहे हत्ती सांभाळण्याचा. आणि ही 25 वर्ष जुनी संस्था यांची उणीधुणी काढायला लागली आहे. आणि यातून त्या मठाला दोषी ठरवलं जातं. त्या मठाला सांगण्यात येतं की नाही, हा हत्ती हस्तांतरित करा. हस्तांतरित करण्याला सुद्धा काही हे नाही आहे, परंतु हस्तांतरित करताना सुद्धा सांगावं ना की रिहॅबिलिटेशन सेंटर भारतामध्ये किती आहेत, त्यामध्ये तुम्ही हस्तांतरित करा, परंतु याच ठिकाणी हस्तांतरित करा असं जेव्हा येतं तेव्हा लोकांच्या भावना ज्या आहेत त्यांना बांध फुटतो. हे चुकीचं चालू आहे, या सगळ्या गोष्टी समजतात. तर यामध्ये मी मगासपासून तेच बोलतोय. 400 वर्ष या मठाला इतिहास आहे, हत्ती सांभाळण्याचा अनुभव आहे. एक 70-75 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली व्यवस्था हस्तांतरित करायला सांगते. कोणाच्या माध्यमातून? 25 वर्षापूर्वी पाश्चात्य देशांचा अजेंडा चालवण्याला आलेल्या एका संस्थेच्या माध्यमातून. आणि हस्तांतरित कुणाला करायला सांगते? ज्या संस्थेला 1 ते 2 वर्ष सुद्धा अनुभव नाहीये हत्ती सांभाळण्याचा, या संस्थेकडे हस्तांतरित करायला सांगते. काय चाललंय काय? म्हणजे समजतच नाही त्या गोष्टी. नक्की चालू तरी काय आहे?
फक्त जे काही म्हणणारे लोक आहेत ना की सर्वधर्म समभाव वगैरे आमची व्यवस्था आहे, नाही मित्रांनो, नाही नाही, असं काही नाहीये. सगळ्यांसाठीच व्यवस्था आहे वगैरे नाही. मला इतके दिवस मान्य नव्हतं, परंतु आता मान्य करावं लागतं की जर आपला बाप कुबेर असेल तर सगळे आपल्या समोर झुकतात. आणि हेच असं या बाबतीत घडलेलं दिसतं. मित्रांनो, ती हत्तीण आपल्याला सोडून गेली, तिच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते की मला या मठातून जायचं नाहीये, मला या लोकांना सोडून जायचं नाहीये. परंतु गेली ती आज तिकडं. ती परत येईल नाही येईल आपल्याला माहित नाही. त्या मठामध्ये परत एखादा नवीन हत्ती येईल ते पण आपल्याला काही माहित नाही. परंतु आपण काय करू शकतो, तर या हत्तीणी बरोबरच असे बरेच काही जर प्राणी असतील तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो की या सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे, उत्तमोत्तम आयुष्य लाभू दे. मला बरेचदा असा प्रश्न पडतो की हे ज्या सांभाळणाऱ्या संस्था आहेत, म्हणजे हा जसा मठ होता किंवा अनेक उद्यानं होती, अगदी सर्कसवाले सुद्धा होते, यांना काही काळजी नसते का हो? काळजी असतेच ना, म्हणून तर त्यांनी इतके दिवस सांभाळलेलं असतं. इतके दिवस त्यांच्यावर कष्ट घेतलेले असतात, आपल्या पोरासारखं सांभाळतात. एक छोटासा प्रसंग सांगतो. प्रतापसिंह उद्यान सांगलीमधलं, तिथे एक मोठा सिंह आणलेला होता आणि त्या सिंहाला बरं नव्हतं. तर तिथले जे डॉक्टर होते त्यांना 2 दिवस ते जेवले नव्हते. माझ्या मामाचे खास ओळखीचे होते ते. अहो, लोक प्रेम करणारी असतात हो. आणि ह्या ज्या काही खाजगी खेटा रेटा एकमेकांना रेटा या ज्या संस्था आहेत ना, ह्यांनी तुमचा जो अजेंडा आहे ना तो गल्फ कंट्रीमध्ये चालवून दाखवा. तेव्हा तुम्हाला काय तोंडात दिलेलं असतं आम्हाला माहित नाही. ते जे साखळदंड घेऊन वगैरे सिंहांना बांधून फिरणारे जे असतात ना शेख लोक वगैरे, तिकडे जाऊन तुम्ही दाखवा. तुम्ही नाही दाखवू शकत, कारण तेव्हा तिथं तुमच्या तोंडात कोंबलेलं असतं. पैसे म्हणा किंवा बाकी काही कोंबलं असेल तर आपल्याला माहित नाही. अतिशय फालतूपणा चालू आहे हा. हे कुठं ना कुठं तरी थांबायलाच हवं. या रिहॅबिलिटेशन सेंटरवरच मला एक गोष्ट लक्षात आली, ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मी एका रिहॅबिलिटेशन सेंटरला 5 ते 6 वर्षापूर्वी साधारण भेट दिलेली होती. या भेटीमध्ये एका मावतानं सांगितलेला हा किस्सा आहे. ती फक्त तुम्हाला गोष्ट जाता जाता सांगावीशी वाटली म्हणून सांगतो. पूर्वीची गोष्ट आहे ही. तर एक माणूस होता, त्याने एक हत्ती पाळलेला होता आणि त्या हत्तीवर त्याचं अर्थार्जन चालू होतं. त्याची छोटीशी शेती होती, घर होतं, सगळं त्या हत्तीवरच चालू होतं. काही कारणास्तव त्या माणसाला कर्ज झालं आणि ते कर्ज घेत घेत त्यानं अनेक सावकारांची कर्ज घेतली, सगळं झालं. हे सावकाराचे पैसे फेडण्यात त्याचं घर गेलं, जमीन गेली, राहिला होता त्याच्याकडे फक्त हत्ती. आणि हा हत्ती सुद्धा एक दिवस सावकारानं ओढून नेला. त्या हत्तीला सुद्धा दुःख झालेलं होतं की मला मालकाच्याकडनं ओरबाडून नेत आहे. परंतु तो जो मालक होता, तो जो माणूस होता, त्याला वाटत होतं की नाही, सावकाराला सुद्धा हत्ती सांभाळण्याचा अनुभव आहे, सावकाराकडे सुद्धा हत्ती आहे, सावकार सांभाळेल. परंतु त्या हत्तीच्या मनात होतं की त्याला दुःख झालेलं होतं की मला माझ्या मालकाकडनं ओरबाडून नेलंय, मला नाही पटलेलं हे. हत्ती गेला, 3 ते 4 महिने व्यवस्थित राहिला, खूप आयुष्य मस्त जगत होता हत्ती. नवीन मालक सावकार खुश होता. एक दिवस सावकार त्याला खाऊ घालत होता. हत्तीला काय झालं माहित नाही, हत्तीनं सावकाराला फेकून दिलं. हत्तीचं हे रौद्र रूप बघून अनेक माऊत त्याच्या अंगावर धावून गेले, परंतु हत्तीनं आपला कार्यभाग साधला होता. ही कथा सत्य असत्य, काल्पनिक वास्तविक मला काहीच माहित नाही. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.